आज पुण्याला जायचं म्हणून मला मम्मीने तर 6 वाजताच उठवलं. मग चुलीवर पाणी तापवून थंडी वाजते म्हणून शेकत बसले. रेडी होऊन चाय चपाती खाल्ली. मामीच्या हातची गरम गरम चपाती मला खूप आवडते. मग आईनी हळदी कुंकू लावलं मम्मीला आणि मला. आजोबा आम्हाला सोडायला येणार होते बस स्टॉपला. बस तर ऑलरेडी लागली होती. आजोबांना बाय केलं. मला तर गावाला परत जाऊच नाही वाटत. स्टेशनवर पोहोचलो आणि अजयला कॉल केला. अजय तर झोपेतच होता. त्याला बोललं तिकीट बुक कर. तोपर्यंत वंदे भारत ट्रेन पण आली. ही आमची ट्रेन नाही, आता आमच्या ट्रेनची वाट बघितली. ट्रेन आली आणि आज ट्रेनमध्ये अजिबात जागा नव्हती म्हणून मी आणि मम्मी तर वरच बसलो. वडापाव खाल्ला. खूप बोर झालं होतं मला तर, पण काय करणं, काय करू पण नाही शकत. आई पण आमच्या सोबत आली होती आणि तिला आम्ही खाली बसवलं होतं कारण तिचं ऑपरेशन झालं आहे पायाचं. आम्ही सगळ्यांनी दुपारी जेवण केलं. इतकी गर्दी बघून मला चक्कर येत होते. पाय ठेवायलाच पण जागा नव्हती. पुणे स्टेशनवर पोहोचलो. पप्पा आले होते आम्हाला घ्यायला. घरी पोहोचल्यावर सुकून भेटला. खूप गर्दीमध्ये दमले होते म्हणून फ्रेश होऊन रेस्ट केला. नंतर रात्रीचं जेवण बनवलं. जेवण केलं तोपर्यंत अजय मला घ्यायला आला. त्याला तर एक दिवस पण चैन नाही पडत माझ्याशिवाय. रात्रीच घेऊन आला मला घरी. घरी आल्यावर माझ्यासाठी स्पेशली अजूनही केक आणला होता.